Good morning, all of you, You and and welcome. welcome इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे आवाज बंद करा. येतोय आवाज, बोला की. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, माजी सहकार व संसदीय कामकाज मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन राज्यशास्त्र विभाग व IQSC विभाग इंदापूर महाविद्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे. या आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि तो अमृत महोत्सव साजरा करत असताना त्याला अनुसरून खरं तर भारतातील राष्ट्रीय एकात्मता, नॅशनल इंटिग्रिटी ऑफ इंडिया हा विषय आपण आज खरं तर वेबिनार साठी आज राज्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून निवडण्यात आलेला आहे. तरी या वेबिनार साठी लाभलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय गायकवाड सर, प्राचार्य आप्पासाहेब जेदे महाविद्यालय पुणे सरांचं मी या वेबिनार मध्ये स्वागत करतो. त्यानंतर या वेबिनार साठी मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले दुसरे जे वक्ते आहेत ते डॉक्टर संजयजी भोळे सर, ARB गरुड कॉलेज शेंदुर्णी जळगाव राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांचं या वेबिनार मध्ये सर तुमचं मी स्वागत करतो. तसेच ज्यांच्या संकल्पनेमधून प्रेरणेमधून खरं तर हे वेबिनार महाविद्यालयामध्ये आयोजित केलं जातंय ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे सर, त्यांचं देखील मी या वेबिनार मध्ये स्वागत करतो. तसेच कळंब महाविद्यालयाच्या प्राध्यापिका रोशना गायकवाड मॅडम, भिगवण कला महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बाळासाहेब खरात सर, तसेच इंदापूर महाविद्यालयाचे कला विभाग प्रमुख डॉक्टर भोर सर, वाणिज्य विभाग प्रमुख उंबरदंड सर, विज्ञान विभाग प्रमुख वीर सर, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांचं मी या वेबिनार मध्ये स्वागत करतो. आणि राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर दिगंबर बिरादार सरांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी करावं, तसेच प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यावी. नमस्कार सर. तर राज्यशास्त्र विभागामध्ये सर्वांचं या वेबिनार साठी उपस्थित असणारे सर्वांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतं. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे संसदीय सहकार व संसदीय कार्य मंत्री आदरणीय नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि इंदापूर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाला 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळं सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग आणि IQSC विभाग यांच्या संयुक्त विद्यमातून हा राज्यस्तरीय वेबिनार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. उपस्थित या वेबिनार साठी प्रमुख पाहुणे आदरणीय प्राचार्य डॉक्टर संजयजी गायकवाड सर, तसेच प्रभारी प्राचार्य डॉक्टर संजयजी भोळे सर, या संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन पाटील साहेब व सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य ज्यांच्या प्रेरणेतून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी घेतो आहोत, असे आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर संजयजी चाकणे सर व पुणे विद्यापीठामधून
बरेचसे आमचे सहकारी प्राध्यापक मित्र या वेबिनारसाठी उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये डॉक्टर खांदवे सर असतील, आवारी सर असतील, डॉक्टर वाबळे सर असतील, दुधाणे सर, डॉक्टर बनसळे सर, गायकवाड सर, डॉक्टर ठाकूर सर, तसेच इतर विद्यापीठामधून सुद्धा बरेचसे आमचे सहकारी मित्र या वेबिनारसाठी उपस्थित राहिलेले आहेत. तसेच भिगवण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वाळुंज सर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख आदरणीय बाळासाहेब खरात सर, मित्र, तसेच आमच्या महाविद्यालयामधले इंदापूर महाविद्यालयामधील सर्व प्रोफेसर, विभाग प्रमुख आणि सर्व सहाय्यक आमचे प्राध्यापक मित्र मैत्रिणी आणि या इंदापूर नगरीमधील ज्येष्ठ नागरिक आणि सर्व मधील सर्व विद्यार्थी मित्रांनो, आजच्या वेबिनारचा विषय हा आहे, भारताची आजची प्रासंगिकता लक्षात घेऊन खऱ्या अर्थानं हा विषय आम्ही निवडलेला आहे. तो म्हणजे भारतातील राष्ट्रीय एकात्मता. हा विषय अत्यंत महत्वाचा विषय आहे. एक अखंड भारत म्हणून हा विषय, या विषयाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आता राष्ट्र आणि एकात्मता अशा दोन गोष्टी या विषयामध्ये येतात. एक राष्ट्र म्हणजे काय, तर मी तर म्हणतो भारतातील लोकांची सूक्ष्म भावना, या सूक्ष्म भावनेचं दुसरं नाव म्हणजे राष्ट्र. म्हणून लोकांची इच्छा, अपेक्षा आणि लोकांच्या भावना या सर्वात महत्वाच्या आहेत. आपण सर्वजण एक आहोत, ही जी भावना आहे, ही भावना सगळ्यात महत्वाची आहे. कारण राष्ट्रीय एकात्मतेचा परिणाम हा खऱ्या अर्थानं भारतावर होत असतो. भारताच्या विकासामध्ये, लोकांच्या विकासामध्ये खऱ्या अर्थानं या एकात्मतेचा खूप मोठा वाटा आहे. आता भारतातील एकात्मता जर विचार केला, इतर जगामध्ये जे काही देश आहेत, या देशातली एकात्मता, आता राष्ट्र म्हणल्यानंतर अनेक घटक त्याला जेव्हा असतात, अनेक घटकांचा मिळून राष्ट्र होतो. पण भारताचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य जर असं आहे, या भारतामध्ये कुठल्याच पद्धतीची समता नाही, विविधतेतून एकता हे भारताचं खास वैशिष्ट्य आहे. हे एकता, एक राष्ट्र तयार करण्यासाठी किमान काही गोष्टी समान लागतात. उदाहरणार्थ समान भाषा, समान वंश, भौगोलिक समानता, जाती व्यवस्था, समान धर्म, असे अनेक घटकाचे मिळून खऱ्या अर्थानं राष्ट्र बनतो. परंतु भारताचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे विविधता. विविधतेतून खऱ्या अर्थानं एकता या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि याचा परिणाम असा झालेला आहे, परिणामाच्या दृष्टीने जर विचार केला तर आज आपण वैश्विक एकतेकडे जात आहोत. संपूर्ण पृथ्वी ही एक आहे, हे पृथ्वी हे एक घर आहे, अशा पद्धतीच्या आज विकास आपल्याला झालेला दिसून येतो आणि एकात्मतेची भूमिका हे आपल्याला दिसून येते. आता भारताची एकात्मता, अनेक विविधतेतून एकता ही तर आहेच, परंतु या विविधतेतून एकतेला अनेक आव्हानं आज आपल्या समोर निर्माण झालेले आहेत. अनेक, उदाहरणार्थ धार्मिक कट्टरतावाद असेल, दहशतवाद असेल, नक्षलवाद असेल, जमावाद असेल, जमातवाद असेल, बरोबर, या राष्ट्रीय अखंडतेला आव्हान देणारे असे अनेक घटक तर आहेतच, पूर्वीपासून आहेत. परंतु आज मात्र एक वेगळं आव्हान आज आपल्या समोर निर्माण झालेलं आहे आणि ते समाजामध्ये मोठ्या गतीनं प्रसार होत आहे. ते म्हणजे बघा, आज अफवा पसरते, म्हणजे प्राथमिक इन्फॉर्मेशनवरच म्हणजे आपण मत ठाम करतो. म्हणजे प्राथमिक इन्फॉर्मेशनचं,
म्हणजे आपल्याजवळ जर एखादी प्राथमिक माहिती आली त्याच्यावरच आपण विचार न करता विश्वास ठेवतो आणि आपले त्या व्यक्तीबद्दल त्या देशाबद्दल आपले मत तयार करतो. ही जी एक आधुनिक पद्धतीची ही एक म्हणजे खऱ्या अर्थानं हे एक आव्हान आहे असंही मला म्हणतो. त्यालाच आपण म्हणतो अफवा. अफवावर विश्वास ठेवणं. हे एक फार मोठं आव्हान आपल्या या सर्वांच्या समोर आज आहे. तरी या सर्व विषयांचा उलगडा आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते जे आहेत ते करून आपल्याला देणारच आहेत, देतीलच. मी आज या विषयाच्या अनुषंगानं बोलण्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय संजयजी गायकवाड सर यांचा परिचय करून देतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, व्यक्तीचा परिचय हा मी कोण आहे हे सांगण्याची व्यक्तीला गरज नाही. बाबासाहेब काय म्हणतात, मी कोण आहे हे व्यक्तीला सांगण्याची गरज नाही, कारण व्यक्ती आपल्या कार्यामधून आपल्या कर्तृत्वामधून तो दाखवून देतो. अगदी त्याच पद्धतीनं आदरणीय संजयजी गायकवाड सर समाजभूषण आप्पासाहेब जेदे महाविद्यालय पुणे यांचा परिचय करून देत असताना सरांच्या कार्याचा परिचय होतो आणि सरांना तसं अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये आदर्श शिक्षक म्हणूनही एक पुरस्कार सरांना मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर सर विद्यापीठाच्या महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या समितीवर सर काम केलेलं आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये कला शाखेमध्ये सुद्धा म्हणजे परीक्षा नियंत्रक म्हणून सर काम केलेले आहेत. द इंडियन पॉलिटिकल असोसिएशनचे सदस्य सर आहेत. महाराष्ट्र राज्य शास्त्र लोक प्रशासन शास्त्र परिषदेचे सदस्य सर आहेत. महाविद्यालयीन ॲक्युएसी युजीसी न्याक या कमिटीचे समन्वयक म्हणून सर काम केलेले आहेत. पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये सरांचा खूप मोठं योगदान आहे. लेखन कार्य लेखन साहित्यामध्ये सुद्धा सर अग्रेसर आहेत आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर सरांचे अनेक पेपर पब्लिश झालेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं सरांचं एक संदर्भ ग्रंथ सुद्धा प्रकाशित झालेला आहे. ते म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे. मार्क्स आणि आंबेडकर यांच्या दृष्टीतून शिक्षण आणि रोजगार अशा पद्धतीचं एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारं असं एक रेफरन्स म्हणून एक पुस्तक त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. अशा पद्धतीनं सरांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आजच्या या विषयाचा उलगडासाठी शेंदुर्णी गरुड महाविद्यालयामधनं डॉक्टर संजयजी भोळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. भोळे सरांचं सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आपल्याला दिसून येतं. भोळे सरांची एक खास वैशिष्ट्य आईवर प्रेम करणारे जगामध्ये असे फार दुर्मिळ व्यक्ती आहेत, ते म्हणजे भोळे सर. स्वतःच्या आईवर एवढं प्रेम करतात की सरांच्या घराला आईचंच नाव आहे. कारण घरामध्ये ज्या पद्धतीनं आईची माया नांदते त्याच पद्धतीनं घरामध्ये समाजामध्ये सुद्धा अस्तित्व असलं पाहिजे. म्हणून या देशावर सुद्धा प्रेम करण्याच्या दृष्टिकोनातून, या देशाचा आदर करण्याच्या दृष्टिकोनातून, राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला या भूमिकेतून खऱ्या अर्थानं राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं सरांना अनेक सामाजिक कार्यामुळे शैक्षणिक कार्यातून अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. सरांना सुद्धा आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. आणि नुकताच सरांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुरस्कारासाठी सरांची निवड झालेली आहे, आदरणीय भोळे सरांची. आणि NSS असेल, महाविद्यालयातील ॲक्युएसी विभाग असेल, न्याक असेल, या सर्व विभागामध्ये समन्वयक म्हणून सर काम केलेले आहेत. अभ्यास मंडळामध्ये सुद्धा सरांचं मोठं योगदान आहे. विविध परिषदेमध्ये सर विविध व्याख्यानं वगैरे दिलेले आहेत. लोक प्रशासन राज्यशास्त्र परिषदेचे ते कायमचे सदस्य सुद्धा आहेत. आणि अशा पद्धतीनं
सरांचं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचं लेखन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी प्रमुख व्याख्याते लाभलेले आहेत आणि आम्ही घडू देशासाठी आणि या देशावर माझं प्रेम आहे आणि या देशाचा मी नागरिक आहे, या देशावर माझं प्रेम आहे आणि या देशाचं पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी, म्हणजे प्रत्येक नागरिकांच्या अंगी देशाचा पाईक होण्याची पात्रता यावी, या दृष्टिकोनातून आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी मी त्यांना निवेदन करतो आणि मी माझी लांबत गेलेली प्रस्तावना या ठिकाणी थोडक्यात थांबवतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अतिशय समर्पक शब्दामध्ये आपण पाहुण्यांची ओळख करून दिली. तसेच विषय निवडी मागची जी काही भूमिका होती, ती भूमिका आपण पार्श्वभूमीची होती ते आपण समजावून सांगितले. धन्यवाद. यानंतर आजच्या या वेबिनारच्या अध्यक्ष, ज्यांच्या संकल्पनेमधून प्रेरणेमधून खरं तर हे वेबिनार आज महाविद्यालयामध्ये आयोजित केलं जाते, ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे सर यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. नमस्कार सगळ्यांना. धन्यवाद गणेश मोरे सर. नमस्कार. माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त आपण 58 वेबिनार सिरीजचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये आज अतिशय चांगल्या विषयावर 2 वक्ते बोलणार आहेत. माझे मित्र संजय गायकवाड, त्याचबरोबर प्राचार्य संजय भोळे सर, दोघेही प्रभारी प्राचार्य आहेत. त्याचबरोबर या वेबिनारचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे ते आमचे प्राध्यापक डॉक्टर दिगंबर बिरादार, इथं उपस्थित असलेले डॉक्टर भीमाजी भोर, डॉक्टर सदाशिव उंबरदण, त्याचबरोबर प्राध्यापक SB शिंदे ज्यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे, इतर सर्व प्राध्यापक, विद्या गायकवाड आहेत, फलफले सर आहेत, उत्तम वाघमारे आहेत, आमचे नामदेव पवार आहेत, बाळासाहेब खरात आहेत, उत्तम माने सर आहेत, इतर सगळे सर्व प्राध्यापक, सगळ्यांची नावं घेत नाही, आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, खरं तर स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवानिमित्त, त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आणि अर्थातच माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विषय अतिशय चांगला आहे. राष्ट्रीय एकात्मता, युनिटी इन डायव्हर्सिटी असं आपण सातत्याने म्हणत आलेलो आहोत की भारत देश हा एकमेव असा आहे. हे मी एक उदाहरण मुद्दामून देतो. मी इस्रायलला गेलेलो होतो आणि इस्रायलमध्ये तिथे आंब्याची विक्री चालू होती. अर्थात तिथे अनेक फळं होती. त्यात एक म्हणजे आम्ही नुकतीच 500 एकर निवडुंगाची शेती बघून आलेलो होतो आणि आंबे ठेवलेले होते. आता हातात आंबा घेतल्यानंतर पहिला आपला प्रयोग काय असतो तर आपण वास घेतो आणि मी नेहमीप्रमाणे वास घेतला. वास घेतल्यावर तिथं जी सेल्समन बसलेली होती ती मला म्हणाली की व्हॉट आर यू डुईंग, तुम्ही काय करताय? मी म्हटलं की आय एम जस्ट स्मेलिंग दिस टू चेक वेदर द मँगो इज गुड ऑर नॉट. 700 रुपयाला एक आंबा होता. अर्थात आम्ही काही घेणार नव्हतो, पण तरी सुद्धा आपली उत्सुकता असते. तर ते म्हणाले नो इट कांट स्मेल. आणि मग विचार करायला लागलो की अरे आंब्याला वास नाही असं कसं असेल ना. तर मग लक्षात असं आलं की इथल्या आंब्याला वास नाही. आणि मग वास कुठल्या आंब्याला आहे तर तो फक्त भारत उपखंडातली जे देश आहेत भारताच्या मातीलाच एक वास आहे. आणि मग भारताच्या मातीला असलेला वास जो आहे तो युनिटी इन डायव्हर्सिटी मधला आहे, वैविध्यतेतून आलेला आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छच्या रणापासून तिकडे नागालँडच्या त्या बॉर्डर पर्यंत ह्या सगळ्या मातीमध्ये एक वैविध्यता आहे. म्हणजे पंजाबचा भांगडा वेगळा असेल, कुचिपुडी खालचं कन्याकुमारीचं वेगळं असेल, किंवा आणखीन तामिळनाडूचा डान्स वेगळा असेल, महाराष्ट्राची लावणी वेगळी असेल आणि मणिपूरचं वेगळा डान्स असेल. ह्या सगळ्या ह्याच्यातनं सांस्कृतिक ठेवा तर आहेच, पण आपल्याकडे बोलल्या जाणाऱ्या हजारो बोली भाषा आणि अर्थातच लिखित असलेल्या आपल्याकडे असलेलं म्हणजे बुद्धकालीन किंवा त्यानंतरचं शंकराचार्यांच्या काळापासून असलेल्या मंदिरांचा उगम, ह्या सगळ्या वैविध्यतेतून नटलेला हा भारत आणि ह्या भारताचं अखंडत्व टिकवण्यासाठी खरं तर आपण सगळे प्रयत्न करतो आहोत. आणि म्हणूनच युवकांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे.
माझे मित्र प्राचार्य संजय गायकवाड सर आज या विषयावर आपल्याशी चर्चा करणार आहेत. माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांचा 58वा वाढदिवस मी मगाशी उल्लेख केला. असतात आणि ह्या आयुधांचा वापर खालचं सभागृह, उच्च सभागृह, लाल सभागृह, हिरवं सभागृह अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. कारण त्यांनी अतिशय जिकिरीने अत्यंत त्यांच्या 20 वर्षाच्या संसदीय कामकाजाचा तो सगळा आलेख त्यामध्ये मांडलेला आहे. ते खरं तर आत्मचरित्र नाहीये, पण काही ठिकाणी त्यामध्ये थोडी भावनात्मकता आलेली आहे. थोडं रसग्रहण करण्या इतपत त्या पुस्तकाचा उपयोग सगळ्यांना होऊ शकतो. म्हणून आपण ते पुस्तक आपण सगळ्यांनी वाचावं अशी आपण सगळ्यांना विनंती करतो. संजय गायकवाड सरांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आपणा सगळ्यांनाच या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्या मनोगताच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला प्रेरणा ही मिळत असते. धन्यवाद सर. यानंतर भारतातील राष्ट्रीय एकात्मता, नॅशनल इंटिग्रिटी ऑफ इंडिया या विषया संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले प्रमुख वक्ते डॉक्टर संजय गायकवाड सर, प्राचार्य जेधे महाविद्यालय पुणे यांना मी विनंती करतो की आपल्या मनोगताला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. आवाज येतोय माझा? येतोय. धन्यवाद मोरे सर, बिरादार सर आणि प्रामुख्याने आमचे मित्र चाकणे सर. माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या 58व्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे आर्ट्स सायन्स कॉलेज इंदापूर जिल्हा पुणे या महाविद्यालयाचा IQAC विभाग आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज जे काही राज्यस्तरीय वेबिनार आयोजित केलेला आहे, या वेबिनार मध्ये भारतातील एकात्मता हा अत्यंत महत्वाचा विषय आपण ठेवलेला आहे, चर्चेला घेतलेला आहे. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य खरं तर ते आमचे गुरु आहेत, चाकणे सर, डॉक्टर संजय चाकणे सर, त्याचबरोबर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर दिगंबर बिरादार सर, राज्यशास्त्राचे दुसरे आमचे मित्र बाळासाहेब, त्याचबरोबर IQAC समन्वयक प्राध्यापक संदीप शिंदे सर, त्याचबरोबर कला शाखा प्रमुख भीमाजी भोर सर. आणि प्रथमतः मी सर्वांचा आभार मानतो आणि त्यांच्या एकूणच या कार्यक्रमाला शुभेच्छाही देतो. आणि यावेळी वेबिनारला जे काही ऑनलाईन सर्व माझे मित्र जॉईन झालेले आहेत, माझे प्राध्यापक जॉईन झालेले आहेत, विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, त्याचबरोबर सुज्ञ अभ्यासक जॉईन झालेले आहेत, या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. ऑनलाईन वेबिनार मध्ये माझी भूमिका मांडण्याची संधी देत आहात आणि यासाठी मला पात्र समजलात, याबद्दल मी आयोजकांचे पुन्हा एकदा धन्यवाद देतो. मित्रांनो, चाकणे सरांनी नुकतंच एक अतिशय सुंदर एक उदाहरण दिलं की भारताच्या मातीला एक वेगळा गंध आहे, वेगळा वास आहे. ते अतिशय समर्पक असं मला या ठिकाणी भावलं आणि आवडलं. आज आपण देशाच्या एक 75व्या स्वातंत्र्य वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे, पदार्पण केलेलं आहे. ही आपल्या सर्वांना एक आनंददायी बाब आहे, भूषणाची बाब आहे, भूषणावह बाब आहे. हे जरी खरं असलं तरी देशातील राष्ट्रीय एकात्मतेची अवस्था आज खूपच विदारक आहे, पण लक्षात घेतलं पाहिजे. समाजातील अनेक घटक, उदाहरणार्थ मागासवर्ग असेल किंवा अल्पसंख्याक असेल, अखिल महिला वर्ग असेल, इत्यादी अनेक घटक हे आजही परिघाबाहेर आहे असं आपल्याला दिसतं. आदिवासी समाज असेल, या सर्वांचं जीवनमान उंचवण्यापेक्षा आज खालावत जात आहे अशी अवस्था आपल्याला दिसते. हे सर्व घटक सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा
या तिन्ही गोष्टींच्या पासून कोसो मैल दूर आहेत. या सर्व वाढत आहे, हेही आपण या ठिकाणी आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे दूर करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतासारखा विषय आज अतिशय महत्वाचा वाटतो. हा विषय अतिशय महत्वाचा वाटण्याचं अनेकही कारण आहेत, पण हे कारण त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की समाजातील बुद्धिजीवी वर्ग तयार होईल आणि तो शोषणमुक्त भारत करण्यामध्ये पुढाकार घेऊन विषमतेला तिलांजली देईल. मित्रांनो, समतेवर आधारलेला समाज निर्माण करून आपला देश जगातील सर्वात मोठा लोकशाही देश बनेल, असे स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिले होते. राष्ट्रीय एकात्मता ही एक मानसिक अवस्था आहे. आता माझ्या राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना वेगळं सांगायची आवश्यकता नाही किंवा इतर विषयाचे अभ्यासकही असतील, ही एक मानसिक अवस्था आहे. राष्ट्रीय एकात्मता ही एक मानसिक अवस्था आहे. बिरादार सरांनी सुरुवातीला राष्ट्र आणि राज्यातला तो जो काही थोडक्यात फरक सांगितला होता. राज्य बनण्याला 4 घटक आवश्यक असतात, परंतु राष्ट्र बनण्यासाठी एक आत्मीयता आवश्यक असते. आत्मीयता जर असेल तर राष्ट्र अतिशय उत्तम अशा प्रकारचं बनू शकते. आपल्याला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली, परंतु खऱ्या अर्थाने आपला देश हा खऱ्या अर्थाने राष्ट्र बनले आपण विचार करतो. याचाच एक भाग म्हणून या वेबिनार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर ते वेबिनार हे अतिशय महत्वाच्या विषयावर वेबिनार आयोजित केलं आणि एक आभार मानतो. आज आपण राष्ट्रीय एकात्मता जागरूक आणि सक्रिय राहिलो तर उद्याची पिढी आपल्याला सन्मानाने जगेल असं चित्र दिसतं. आणि जर उदासीन राहिलो तर ते गुलाम म्हणून हे निश्चित आहे. जे मी या अगोदरही उल्लेख केला की राष्ट्रीय एकात्मता ही एक मानसिक अवस्था आहे. राष्ट्राचे सर्व नागरिक एकच आहे, एकच आहोत ही अनुभूती जेव्हा वर्तनातून दिसते तेव्हा ते राष्ट्र एक विकासाच्या मार्गावर जातं किंवा सर्व नागरिकांच्या सुखदुःखांच्या भावना ज्या आहेत ह्या समान असणं हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रमुख लक्षण आहे. एकता किंवा एकात्मता हे किंवा ऐक्याचा अर्थ असा नाही की देशातील कोणत्याही मुद्द्यावर लोकांचा काहीच फरक नाही, परंतु फरकामुळे जर काही लोक देशाच्या हितासाठी सारखे विचार करीत असतील तर त्यास ऐक्य असं म्हणता येईल. राष्ट्रीय ऐक्य सर्व नागरिकांना देशभक्ती वाढवते आणि ते प्रथमतः विचार केला पाहिजे. तर मग हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल किंवा इतर अन्य धर्मीय असतील, त्या भावना ज्या आहेत ह्या भावना दुय्यम या ठिकाणी असल्या पाहिजेत असे मला या ठिकाणी आवर्जून वाटतं. जगातील कोणत्याही देशाची राज्यघटना ही विशिष्ट काळात केलेली असते, तरी त्यामागे मोठी पार्श्वभूमी असते. हजारो वर्षापूर्वीच्या रूढी परंपरा, देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती, सांस्कृतिक, देशाच्या गरजा या सर्व बाबींचा विचार राज्यघटनेची निर्मिती केली जात असताना या राष्ट्रीय एकात्मतेचा विचार हा प्रामुख्याने अतिशय महत्वाचा मानला जातो. भारतीय संविधानामध्ये सुद्धा या सर्व घटनांचा आधार घेतलेला आहे आणि या सर्व भारतीय जे संविधान जे आहे हे आज जगातील नामांकित असं एक संविधान मानलं जातं. त्याचे कारणच हे आहे की भारतीय संविधानाने आपल्या कार्यकुशल वृत्तीतून व नवस्वतंत्र देशाच्या संविधानाला निश्चित आकार दिला होता. जगातील अनेक संविधानांनी चिकित्सा केली आणि या अभ्यास केला, त्यातील सर्वोत्तम अशा भाग स्वीकारला हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणूनच हे संविधान भारतीय जनतेच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी समर्थ ठरलेलं आहे
आणि संविधान म्हणजे राज्याचा मूलभूत कायदा, राज्याच्या मूलभूत तत्व, शासन व्यवस्था, न्याय व्यवस्था, नागरिक इत्यादींच्या प्रमुख अंगांची रचना, परस्पर संबंध घटनेने ठरवलेले असतात. प्रत्येक राज्याला राज्यघटना आवश्यक असते. तिचे स्वरूप वेगवेगळे किंवा देशपरत्वे असले देशपरत्वे वेगळे असते एवढाच भाग या ठिकाणी आहे. परंतु संविधानामध्ये बाबी स्पष्ट केलेल्या असाव्यात अशी देशातील सर्व जनतेची अपेक्षा असते. उदाहरणार्थ काय की सार्वभौमत्व कोणाकडे आहे? देशाचं सार्वभौमत्व कोणाकडे आहे? देशाचा सत्तेचा उगम कशामध्ये आहे? शास्त्र आहे आणि त्यांनी ते कसे वापरावे. व्यक्तिगत नागरिकाला मिळणाऱ्या वागणुकीच्या संदर्भामध्ये राज्याची मूलभूत उद्दिष्ट या संबंधी घटनेमध्ये स्पष्टपणे अशा प्रकारचा उल्लेख असला पाहिजे आणि आपल्या भारतीय राज्यघटनेच्या या अनुषंगाने एक पॉझिटिव्ह अशा प्रकारचा दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो. आणि हे होत असताना भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला अतिशय महत्वाच्या बाबी, अतिशय चांगल्या बाबींचा उल्लेख आहे. परंतु दुर्दैवाने आपल्याला असं म्हणावं लागतं की भारताची राज्यव्यवस्था ज्या लोकांच्या हातामध्ये गेलेली आहे, जात आहे किंवा त्या लोकांच्या या अनुषंगाने जर विचार आपण केला तर वस्तू कितीही जरी चांगली असली तरी ती वस्तू कोणाच्या हातात जाते याच्यावरून त्या वस्तूचं मूल्य किती आहे हे आपल्याला या ठिकाणी कळतं. भारताच्या राज्यघटनेच्या मध्ये राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी प्रचंड अशा प्रकारच्या तरतुदी आपल्याला दिसतात. परंतु आपण त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागतं. बहुजातीय, बहुधर्मीय, बहुवंशीय आपल्या या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता अबाधित राखणे हे अतिशय भारतासारख्या देशात तर ती अजून कठीण बाब झालेली आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला आणि अखंडतेला सहन करावे लागलेले आहेत. आणि तरीही आजचे राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, संरक्षण विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते या विषयावर फारसे गंभीरपणे चर्चा करताना दिसत नाही. हे दुर्दैव आहे. गेल्या अनेक दशकामध्ये राष्ट्रीय सुरक्षेला वेगवेगळ्या फुटीरवादी, नक्षलवादी, दहशतवादी अनेक प्रकारचे आव्हानं उभी राहिलेली आहेत. अलीकडचा आपण विचार जर केला तर जातीयता, धर्मांधता किंवा जातीवाद हे सगळ्या बाबी आपण या ठिकाणी त्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. जात आणि धार्मिक प्रश्नावरून भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान निर्माण करणाऱ्या शक्ती देशाबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे असं आपल्याला दिसतं आणि याचाही विचार करणं आपल्याला या निमित्ताने अतिशय महत्वाचं मानावं लागतं. किंवा या ठिकाणी आपल्याला भारतामध्ये ज्या काही नोंदी आहेत किंवा जे काही तरतुदी आहेत त्याचाही विचार करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. अर्थात तांत्रिक बाबीकडे मी मुद्दाम या ठिकाणी जात नाही कारण मला दिलेला माझे जे काही मुद्दे आहेत हे थोडेसे त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट मला करावी लागते. तांत्रिक बाबीकडे मी मुद्दाम या ठिकाणी जात नाहीये. भारतीय न्याय व्यवस्था किंवा राज्य व्यवस्था सामाजिक आर्थिक विकासाचे म्हणजे अशा प्रकारचे पेटंट नाहीये. तर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षिततेची आणि एकात्मतेची हमी दिलेली आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक घडवण्याला व त्यांच्या नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची व राष्ट्राची एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवाहित करण्याचा संपूर्ण निर्धार राज्यघटनेच्या सरनाम्यातच केलेला आहे. जर राज्यघटना काळजीपूर्वक आपण जर वाचली तर प्रत्येक व्यक्तीचं मूल्य, त्याचे स्वातंत्र्य आणि राष्ट्राच्या सुरक्षिततेची हमी आपल्याला दिलेली हे दिसते. आपल्याला उदाहरणच जर द्यायचं झालं तर आपल्याला सर्व भारतीयांना समान नागरिक आहे
नागरी कायदा, जाती निर्मूलनाचा म्हणजे या ठिकाणी जातीचा छेद करण्यासाठी, जाती नष्ट करण्यासाठी अशा प्रकारचं कलम 17 हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्याचबरोबर अनुच्छेद 23 मध्ये आपण जर पाहिलं तर मानवी अवयवांच्या व्यापारा आहे. स्वातंत्र्याच्या अधिकाराचा उल्लेख आपल्याला अनुच्छेद 25 ते 28 मध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसतो. अल्पसंख्याक हा जो घटक आहे, अल्पसंख्याकांच्या अधिकारा उल्लेख आपल्याला कलम 29 ते 30 मध्ये आपल्याला दिसतो. त्याचबरोबर अनुच्छेद 335 मध्ये सेवा आणि पदे यावर अनुसूचित जाती जमाती यांचे हक्क संदर्भातला उल्लेख आपल्याला दिसतो. राखीव जागा असेल, विशेष प्रतिनिधित्व असेल, यांच्या कालमर्यादेबाबतचा उल्लेख 334 मध्ये आपल्याला दिसतो. आणि लोकसभेमध्ये सुद्धा अनुसूचित जाती जनजाती यांच्यासाठी काही जागा राखून ठेवाव्यात याच्या विषयीचा उल्लेख हा कलम आपल्याला 330 मध्ये दिसून येतो. आता हे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की ह्या तरतुदी अंमलबजावणी होत असताना नागरिकांची जागरूकता किती महत्वाची आहे. अर्थात आपल्याला दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की भारतामध्ये एक भारताच्या नागरिकांचं ज्या अर्थाने राजकीय सामाजिकरण होणं अपेक्षित आहे, हे राजकीय सामाजिकरण ज्या अर्थाने होणं अपेक्षित आहे ते या ठिकाणी दिसत नाही असं आपल्याला दिसतं. कारण या ठिकाणी आपण अगदी त्यांचं सामाजिकरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये मग कुटुंब व्यवस्था असेल, शैक्षणिक संस्था असेल किंवा एकूणच जे घटक आपण जर पाहिले तर आपल्याला या ठिकाणी ते उदासीन चित्र हे आपल्याला ज्या काही शासनाच्या 3 ब्रँचेस ज्या आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, ह्या तीनही ब्रँचेसची भूमिका राष्ट्रीय एकात्मतेच्या अंगाने जर आपण विचार केला तर ती भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि त्या तीनही शाखांनी एक राष्ट्रीय एकात्मतेकडे त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने ठरवण्याच्या दृष्टीने कसं पाहिलं पाहिजे त्याचाही उल्लेख आपल्याला या ठिकाणी दिसतो. आपल्या राज्यघटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मत या ठिकाणी थोडं मला आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते आपल्याला एक नागरिकत्व, एक न्याय प्रक्रिये राष्ट्राची सुरक्षा ही चांगल्या प्रकारे टिकवता येते. एक नागरिकत्वामुळे व एक न्यायालयीन व्यवस्थेमुळे लोकांच्या मध्ये एकात्मतेची भावना निर्माण होऊ शकते, निर्माण होते. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत एक नागरिकत्व, एक न्याय व्यवस्थेसाठी राज्यघटनेमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षिततेची संकल्पना मांडलेली आहे आणि आपण दुर्दैव जाणीवपूर्वक काही वेळा आपल्याकडनं दुर्लक्ष होतं किंवा अधिकारी असेल किंवा आपले नेतृत्व असेल आपलं तर त्यांचं दुर्लक्ष होतंय. ते दुर्लक्ष का होतं, कसं होतं याची कारणमीमांसा आपल्याला कधीतरी करणार आहे. कारण आपण जेव्हा भारताची लोकशाही ही सर्वात मोठा लोकशाही देश आपण जर म्हणत असेल तर आपण या लोकशाही देशामध्ये वावरणारा एक नागरिक, जबाबदार नागरिक या अर्थाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा यावरही आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. भारत जाती धर्माच्या नावाखाली विखुरलेला आहे आणि अशा प्रकारे विखुरलेला असला तरी भारतीय राज्यघटनेच्या तरतुदी भारतीय लोक म्हणजे तरतुदींशी हे भारतीय लोक प्रामाणिक आहेत. दुर्दैवाने सगळेच प्रामाणिक आहेत का याच्याविषयी मतांतरे आपले असू शकतील, परंतु आपण एक निगेटिव्ह अप्रोच आपण जर सोडला तर प्रामाणिक आहे असं आपल्याला फारसे काही वावगं होणार नाही. एक नागरिकत्व आणि एक न्याय व्यवस्थेमुळे भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच भारतीय लोक एकत्र आलेले आहेत. म्हणून एक नागरिकत्व किंवा एक न्याय व्यवस्थेमुळे आपण असे म्हणू शकतो की एकात्मता आणि अखंडता अजून भक्कम होण्यासाठी मदत होत आहे. म्हणजे या ठिकाणी असं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय एकात्मतेच्या बद्दलचे विचार आपण जर पाहिले तर या विचारामध्ये सर्व राष्ट्रे, देश, प्रत्येक व्यक्ती
यांना एकात्मतेची गरज आहे. त्या सर्वांना एकात्मतेची गरज आहे. एकात्मतेबाबत राज्यघटनेतील तरतुदी, नागरिकत्व, एक न्यायकेरी न्यायव्यवस्था या सर्व तरतुदी महत्वाच्या ठरलेल्या आहेत. आणि सर्व तरतुदी महत्वाच्या असून त्याचा उपयोग होणार नाही, तर त्या माध्यमातून विविधतेतून एकता याचे दर्शन आपल्याकडे होणार आहे. हे या ठिकाणी आपल्याला आवर्जून लक्षात घ्यावं लागेल. आणि आपल्याला या ठिकाणी जसं मी म्हटलं की नागरिकांच्या मध्ये एक वेगळ्या प्रकारची एक जागरूकता असणं तितकंच महत्वाचं आहे. हे कडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. भारत म्हणजे हा खूप मोठा खंडप्राय देश आहे. हे आपल्याला म्हणजे हे वाक्य अगदी गुळगुळीत झालेलं आहे. मोठा खंडप्राय देश आहे, विविधता आहे, विविधतेतून एकता साधलेला देश आहे, वगैरे वगैरे. हं? तर या ठिकाणी अनेक देशामध्ये अनेक जातीचे धर्माचे लोक वास्तव्य करून त्या कारणाने संघराज्य पद्धती स्वीकारणे आवश्यक होते. म्हणजे संघराज्य पद्धती का स्वीकारली, संघराज्य पद्धतीचा फायदा कोणता, काय? आता राज्यशास्त्राच्या अभ्यास सविस्तर चिंतन त्यांना माहिती आहे की संघराज्य पद्धती स्वीकारण्यामध्ये आपल्या भारताला काय फायदा झाला, काय तो आपल्याला यावर आपल्याला म्हणजे आपलं मत आपल्याला माहित आहे. राजकीय मत काय आहे किंवा एक थेरॉटिकली आपण जर विचार केला तर ही संघराज्य पद्धत आवश्यक होतं, हे आपल्याला मान्य करावं लागेल. इतर देशांच्या राज्यघटनेचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की भारताची राज्यघटना ही बरीच मोठी आहे, सर्वात मोठी आहे. राज्यघटना जेव्हा तयार केली तेव्हा राज्यघटनेमध्ये 395 कलमे, 8 परिशिष्टे आणि 22 हे आपण स्वीकारले. एक कारण न्यायालयाच्या मतावर आपल्याला विसंबून लागू नये, म्हणजे घटनेतच महत्वाच्या तरतुदींचा अंतर्भाव केला पाहिजे. आपल्या राज्यघटनेचे प्रास्ताविक लहान असले, आपल्या भारताच्या राज्यघटनेचा सरनामा जरीही छोटा असला, अर्थ अतिशय महान आहे आणि तो आपण समजून घेतला पाहिजे. प्रत्येक आदर्श नागरिकाने तो समजून घेतला पाहिजे. प्रास्ताविक लहान असलं तरी आपल्याला अनेक दृष्टीने ते महत्वाचं आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या सार्वभौम प्रजासत्ताकाची मूलभूत तत्वे आहेत. सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार आणि अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य आणि समान संधी ही दर्जा प्राप्त करून देणे हे ध्येय आहे. आता यासाठी योग्य अशी समाज व्यवस्था, योग्य अशी अर्थव्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी शासनावर असून त्याचबरोबर राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी शासनावर आहे. राज्यघटनेने आपल्या पुढे ठेवलेल्या या भव्य ध्येयाच्या पूर्तीसाठी शासन आणि नागरिक यांच्यामध्ये सहकार्य असलं पाहिजे. आता या ठिकाणी नागरिक यांच्यामध्ये सहकार्य असलं पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला याचा विचार करावा लागतो की भारतीय नागरिकांच्या मध्ये जी विविधता दिसून येते, ती विविधता अशीच जर राहिली, राष्ट्रीय एकात्मतेचा आपण विचार न करता अशा प्रकारे मतमतांतर असू द्या. बघा, त्या ठिकाणी सुशिक्षित असेल तर त्या ठिकाणी मतभिन्नता असू शकते, मतभिन्नता असावी, पण मतभिन्नता जरी असली तरी मनभिन्नता नकोय. राष्ट्रीय हे घटक किंवा हा मुद्दा आपल्याला प्रामुख्याने यावर विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि या ठिकाणी भारताने जी काही धर्मनिरपेक्षतेचे जे काही तत्व स्वीकारलेलं आहे, धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे, तेव्हा या ठिकाणी लोकशाही केवळ राजकीय पुरती मर्यादित नाहीये, तर नागरिकांना किमान वस्तू आणि सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि त्या सर्व नागरिकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे, हा अर्थ या ठिकाणी आपल्याला लागू होतो. भारत प्राचीन काळापासून जातीयवाद, धर्मवाद, भाषावाद किंवा प्रांतवाद हे सर्व
म्हणजे त्यामुळे भारतीय राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी येतात, अडचणी येतात, अडथळे येतात, हे आपल्याला मान्य करावं लागतं. राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता कायम ठेवण्यासाठी हा सर्व भेदाभेद नष्ट करून सर्व नागरिकांच्या मध्ये बंधुत्वाची भावना निर्माण करणे हे अत्यंत आवश्यक आहे आणि हे घटनाकारांना अभिप्रेत होतं. घटनाकारांनी बंधुता या तत्वावर भर दिलेला आहे. आता त्याचा इथं अर्थ मी सविस्तर सांगत बसत नाही. आपल्याकडे वेळही थोडा आहे आणि आयोजकांनी मला जो काही वेळ दिलाय त्या वेळेमध्ये आपल्याला हे सगळ्या सगळ्या शब्दांच्या सगळ्या संकल्पनांचा अर्थ आपल्याला पाहणं शक्य नाहीये. परंतु सर्व घटनाकारांनी उदाहरणार्थ समान अधिकार दिले आणि ऐक्याला मार्गात म्हणजे असणारी दूर करण्यासाठी सुद्धा काही तरतुदी केल्या. राज्यघटनेमध्ये स्त्री पुरुषांना समानता देऊन सर्वांनाच स्वतःचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी संधी प्राप्त करून दिलेली आहे. आणि भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समाजामध्ये आर्थिक राजकीय जीवनामध्ये न्याय प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मध्यवर्ती सरकार आणि घटक राज्य सरकारे यांनीही कायदे करावेत असे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. सर्वांना समान संधीची त्याचबरोबर आर्थिक, सामाजिक, राजकीय समानता व न्याय प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट हे आपल्या घटनाकारांच्या पुढे मोठ्या प्रमाणे किंवा होते आणि आपण जे काही वेबिनार आयोजित करतो, सेमिनार आयोजित करतो त्या निमित्ताने याच्यामध्ये विचार होणं तितकंच महत्वाचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय एकात्मतेमध्ये भारतीय राज्यघटनेची भूमिका जी आहे ही भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आणि या ठिकाणी आपल्याला या विषयावर जे काही अध्ययन सर्वव्यापी होण्यासाठी काही मुद्दे मी फक्त सांगतो आणि मी माझ्या समारोपाकडे येतोय. आता या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय एकात्मतेचा आपण जेव्हा विचार करतो आणि ती राष्ट्रीय एकात्मता सर्वव्यापी होण्यासाठी पहिला भाग जो माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे तो असा आहे की आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी भारतीय राज्यघटना ही समर्थ राज्यघटना आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये इथून मागच्याही भारतीय राज्यघटनेने प्रश्न सगळे सोडवले. 200 वर्ष जरी आपली राज्यघटना राहिली तरी त्या म्हणजे 200 वर्षाच्याही सुद्धा प्रश्नाची सोडवणूक आपल्या भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने होऊ शकते. राज्यघटना करू शकते याच्यावर आपला ठाम विश्वास आपण ठेवला पाहिजे. त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता ही तत्वे देशात राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरलेली आहेत, ठरली पाहिजेत. म्हणजे बाबीचा विचार आपण प्रामुख्याने केला पाहिजे. आणि त्याचबरोबर शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे की या राज्यघटनेने ठरवलेल्या ध्येयाच्या पूर्तीसाठी शासन, नागरिक यांचं आवश्यक आहे. हा शेवटचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने. त्याचं कारण असं आहे की आपण ह्या वेबिनारच्या माध्यमातून किंवा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांच्या माध्यमातून जेव्हा या राष्ट्रीय एकात्मतेसारख्या विषयावर जेव्हा चर्चा करतो तेव्हा ती चर्चा फक्त थांबू नये, फक्त चर्चा होऊ नये, त्या चर्चेचं नोटिफिकेशन होऊन किंवा संबंधितांना त्याच्याबद्दलचं आपल्याला जे कोणी संबंधित जे काही निर्णय घेणारी जी यंत्रणा आहे ती निर्णय घेणाऱ्या यंत्रणे हे सर्व गेलं पाहिजे. त्यामध्ये शासनाचे जे काही विभाग आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि इतर जे काही एजन्सीज जे आहेत गव्हर्नमेंटच्या किंवा राज्याच्या या सर्वांच्या पर्यंत हे जाणं तितकंच गरजेचं आहे. आणि शासन आणि जनता जेव्हा एकत्र काम करते, शासन आणि जनता जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो देश भरभराटीला जातो, त्या देशाचा विकास होतो आणि तो देश इतर देशांच्या तुलनेने अगदी वरचा नंबर त्या देशाला असेल किंवा इतर सर्व क्षेत्रांच्या बाबतीत असेल. तर या ठिकाणी मला असं म्हणायचं की नागरिक जेवढे जागरूक असतील एखाद्या देशाचे तो देश प्रगती पथावर जाण्यासाठी
त्या देशाला वेगळे काही प्रयत्न करण्याची गरज पडत नाही. मला या ठिकाणी संयोजकांनी जो वेळ ठरवून दिलेला होता, त्या वेळेमध्ये माझी भूमिका मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अर्थात तांत्रिक बाबीकडे मी मुद्दाम गेलेलो नाहीये. जेवढे काही एक चिंतन होतं, हे चिंतन माझं चिंतन आपल्यासमोर मांडण्याची जी काही संयोजकांनी मला संधी दिली, त्याबद्दल मी प्राचार्य, सर्व संयोजक, महाविद्यालय या सर्वांचा मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, धन्यवाद संजय गायकवाड सर. आपण साध्या आणि सोप्या शब्दामध्ये भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भातली जी काही आपली मतं होती ते आपण मांडली. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भातले जे काही विचार आहेत ते विचार आपण सर्वांपर्यंत अत्यंत समर्पक शब्दामध्ये आपण पोहोचवले. तसेच आपण सांगितलं सर की वस्तू कितीही चांगली असली तरी देखील त्यांची अंमलबजावणी करणाऱ्यांवर त्याचे ज्याला आपण म्हणतो सक्सेस ज्याला आपण म्हणतो ते अवलंबून असतं. तर याच्यावरती उत्तर काय किंवा भारतामध्ये जर राष्ट्रीय एकात्मता जर आपल्याला साध्य करायची असेल तर त्याच्यावरती एकच उत्तर तुम्ही खरं तर सांगितलं ते म्हणजे भारताची राज्यघटना. आणि म्हणून भारताच्या राज्यघटनेचा अंगीकार हा आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. किंवा त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये भूमिका कुणाची महत्वाची आहे, तर त्याच्यामध्ये जी भूमिका महत्वाची असते ती म्हणजे नागरिकांची भूमिका महत्वाची आहे. आणि हे तुम्ही याच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं त्याबद्दल धन्यवाद सर. पुनश्च एकदा आपले धन्यवाद. यानंतर या वेबिनारसाठी लाभलेले दुसरे प्रमुख वक्ते डॉक्टर संजयजी भोळे सर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख ARB गरुड महाविद्यालय चेंदुर्णी जळगाव यांना मी विनंती करतो की आजच्या वेबिनारचे जे दुसरे पुष्प आहे ते दुसरे पुष्प आपण सुरू करावे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांच्या राज्यस्तरीय वेबिनारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या प्रसंगी मी सर्वप्रथम माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की महाविद्यालयाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. हे सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणारे हे महाविद्यालय किंवा शिक्षण संस्था 50 वर्ष पूर्ण करते आहे आणि या 50 वर्षाचा औचित्य साधून एक चांगल्या विषयावरती चर्चा व्हावी आणि म्हणून या महाविद्यालयाने जो आजचा विषय घेतलेला आहे तो विषय म्हणजे एकात्मता. आणि मी त्याला थोडस बोललं की वास्तवता आणि आवश्यक असणारे बदल. आचार्य आदरणीय डॉक्टर संजयजी चाकणे सर, त्याचबरोबर या वेबिनारचे समन्वयक माझे परम मित्र प्राध्यापक डॉक्टर दिगंबर, याबरोबरच ज्याने आता सुंदर पद्धतीने राष्ट्रीय एकात्मता या विषयाच्या अनुषंगाने विवेचन केलं ते जे महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय SP गायकवाड सर, IPSC कोऑर्डिनेटर प्राध्यापक संदीप शिंदे सर, कला विभागातले विभाग प्रमुख प्राध्यापक भोर सर आणि एकूणच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी ज्यांनी या वेबिनारसाठी सहकार्य केले असेल असे सर्वजण आणि उपस्थित असणारे माझे बंधू आणि भगिनी, मी आपल्या सर्वांनाच मनापासून सुरुवातीला धन्यवाद देतो की आपण सगळेजण ऑनलाईन पद्धतीने का होईना परंतु या विचार पुष्पामध्ये या विचारधारेमध्ये आपण सहभागी झालेला आहात ही आनंदाची.
मी सर्वप्रथम परत एकदा मी आपल्या या संस्थेला आणि महाविद्यालयाला धन्यवाद देईन की मला या वेबिनार मध्ये आपले विचार मांडण्याची संधी आपण दिलेली आहे आणि म्हणून मी सुरुवातीलाच आपले मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विषय खूप सुंदर आहे की भारतातील राष्ट्रीय एकात्मता हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. कारण आपण बघितलेलं आहे की स्वातंत्र्यापूर्वची अवस्था आणि स्वातंत्र्यानंतरची अवस्था याचा जर आपण तुलनात्मकरित्या अभ्यास केला आणि तुलनात्मकरित्या याच्याकडे जर आपण बघितलं तर आपल्याला याच्यामध्ये बराचसा फरक असल्याचा दिसतोय. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी प्रयत्न केले, अनेक समाज सुधारकांनी प्रयत्न केले, अनेक राष्ट्रीय नेत्यांनी प्रयत्न केले, किंबहुना अनेक लोक शहीद झाले आणि या सगळ्यांच्या प्रयत्नातून भारताला एकसंघ करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचं फलित म्हणून 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. मी ही पार्श्वभूमी याच्यासाठी सांगतोय की भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न हा प्रामुख्याने अगोदर झालेला आहे. सर्वसामान्य माणसाने एकत्रित आल्यानंतर त्याची ताकद किती मोठी असते आणि या ताकदीच्या जोरावर आम्हाला आमचं स्वातंत्र्य मिळवून घ्यायचं होतं आणि म्हणून गांधी, नेहरू, टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अनेक समाज सुधारकांनी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी प्रयत्न केले आणि यांच्या प्रयत्नातूनच भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं हे आपल्या सगळ्याला ज्ञात आहे, माहिती. माझा महत्वाचा मुद्दा असा आहे की ही जी एकात्मतेची ज्योत आहे ही एकात्मतेची ज्योत स्वातंत्र्याच्या अगोदर पेटलेली आहे आणि या एकात्मतेच्या ज्योतीमधूनच खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. परंतु असं असताना देखील स्वातंत्र्य मिळण्याच्या काही विशिष्ट टप्प्यावर भारताच्या एकात्मतेला काही प्रमाणात तडा गेल्याचं देखील आपल्याला दिसतं. म्हणजे जेवढे भारतीय एकसंघ होते, एकसंघ राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लोक रस्त्यावरती उतरले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे एकाच वेळेला फासावरती गेले आणि ही सगळी परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर येत असताना आपल्याला लक्षात येत होतं की लोक राष्ट्रासाठी किती समर्पित झालेले होते. राष्ट्र हे सर्वस्व लोकांनी मानलेलं होतं. राष्ट्र माझ्यासाठी नसून मी राष्ट्रासाठी आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती आणि म्हणूनच तो फासावरती लटकले. परंतु अशाच परिस्थितीमध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळत होतं त्याच परिस्थितीमध्ये भारताची तुकडे जेव्हा व्हायला लागले, आपल्याला दिसायला लागलं, तेव्हा मात्र आपल्या लक्षात आलं की भारतामध्ये देखील ही जी एकात्मता आहे ही एकात्मता कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये भंग पावते. जसं भारत आणि पाकिस्तानच्या विभागणीचा प्रश्न निर्माण झाला आणि 15 ऑगस्ट 1947 ला भारत आणि पाकिस्तान ही 2 राष्ट्र निर्माण झाली आणि कुठेतरी भारत हा जो बहुधर्मीय असणारा देश आहे, ज्या देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहत आहेत, त्या देशामध्ये कुठेतरी संघर्षाची ठिणगी पेटल्याची आपल्याला दिसते आणि मग तिथूनच पुढे आपल्याला खरा राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न मला वाटतं निर्माण झालेला दिसतो. आपण सगळे राज्यशास्त्राचे अभ्यासक आहात, आपल्याला ज्ञात आहे. आदरणीय गायकवाड सरांनी खूप सुंदर पद्धतीने विवेचन केलं त्याचं. वेळ खूप कमी आहे, कमी शब्दामध्येच मी माझंही विवेचन या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून जसं बिरादर सरांनी सांगितलं की राष्ट्र आणि एकात्मता हे 2 संकल्पना वेगळ्या आहेत, परंतु त्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कारण जेव्हा राष्ट्र ही संकल्पना येत असते तेव्हा तिथे भावनिक एकात्मतेचा प्रश्न निर्माण होत असतो आणि जेव्हा भूप्रदेश म्हणत असतो तेव्हा तो विशिष्ट भूभागाचा प्रश्न निर्माण होत असतो. म्हणून नुसती माती असून उपयोगाची नाही, जिसता भूप्रदेश असून उपयोगाचा नाही, तर त्याच्यामध्ये भावनिक एकात्मता असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यागाची, बलिदानाची भावना तुमच्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. मीपणाची भावना नसून आम्ही या तत्वाची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होत आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन की हा विषय इतका सुंदर आहे आणि तितकाच व्यापक आहे. कारण राष्ट्रीय एकात्मता ही केवळ कुठल्या एका घटकाशी सीमित असणारी संकल्पना नसून खूप व्यापक पद्धतीची ही संकल्पना आहे. माय, माती आणि मातृभूमी या 3 घटकावर जी माणसं प्रेम करत असतात ती माणसं आपल्या राष्ट्रावरती प्रेम खरी मनापासून करतात.
आणि ज्या देशामध्ये माय माती आणि मातृभूमी याच्यावरती प्रेम केलं जातं, त्या देशामध्ये जात बघितल्या जात नाही, धर्म बघितल्या जात नाही, वंश बघितल्या जात नाही, लिंग बघितल्या जात नाही, तर तो देश हा माझा आहे असं बघितलं जातं. आणि मग तिथे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता निर्माण झाल्याचे आपल्याला दिसते. आपण सगळ्यांनी बघितलंय की 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या स्वातंत्र्याचं रूपांतर सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी व्हावं, सर्वसामान्य माणसासाठी व्हावं, सर्वसामान्य माणसाला असं वाटलं गेलं पाहिजे की हा देश माझा आहे, म्हणून भारताच्या राज्यघटनेची निर्मिती व्हायला लागली. आणि भारतीय लोकशाही ही वास्तव रूपाने निर्माण करण्यासाठी, किंबहुना या लोकशाहीला खरा आधार प्राप्त करून देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या समवेत असणारे घटनाकार यांनी 26 जानेवारी 1950 ला भारताला एक सुंदर पद्धतीची राज्यघटना दिली, जी राज्यघटना भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. मी आत्मा म्हणतोय. जर या लोकशाहीतून हा आत्मा काढून टाकला तर ती लोकशाही निर्जीव होऊ शकते. आणि म्हणून जेव्हा जेव्हा या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न निर्माण होतोय, तेव्हा तेव्हा या देशामधल्या राज्यघटनेकडे आम्हाला उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं. कारण 26 जानेवारी 1950 ला या देशाची राज्यघटना निर्माण झाल्यानंतर तेव्हा या राज्यघटनेची उद्देश पत्रिका आपण पाहतोय. त्या उद्देश पत्रिकेमध्ये काय आहे? वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारतीय लोक, मी नाही, आम्ही भारतीय. या भारतामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता हे सगळं निर्माण करण्यासाठी, एकात्मता निर्माण करण्यासाठी, धर्मनिरपेक्षता निर्माण करण्यासाठी, समाजवादाची भूमिका निर्माण करण्यासाठी ही राज्यघटना आम्ही स्वतःप्रत अर्पण करत आहोत आणि स्वतःवरच आम्ही ती बंधन करून घेत आहोत. मला वाटतं जगातली अशी कुठलीही राज्यघटना नाही की जी स्वतःप्रत अर्पण केलेली आहे, व्यक्तीला अर्पण केली. जगातल्या राज्यघटना आपण सगळ्यांनी बघितलेल्या असतील, त्या कुणाला तरी देवाला असतील, धर्माला असतील, कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट घटकाला अर्पण केलेल्या असतील. पण भारतातली राज्यघटना, भारताचं संविधान मात्र हे व्यक्तीने व्यक्तीला अर्पण केलेलं आहे. याच्यामध्येच मला वाटतं राष्ट्रीय एकात्मतेचं खरं बीज आपल्याला दिसायला लागतं. कारण राष्ट्रीय एकात्मता हा दुसरा तिसरा कुठलाच घटक नाही. जसं गायकवाड सरांनी सांगितलं की ती भावनिक संकल्पना आहे. हे राष्ट्र माझं आहे. आणि जोपर्यंत माणसाच्या मनामध्ये आपल्या देशाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तोपर्यंत त्या देशामध्ये कोण व्यक्ती राहत आहेत, कुठल्या धर्माचे राहत आहेत याला महत्व राहत नाही. तोपर्यंत त्या देशामध्ये एकात्मता निर्माण. आणि म्हणून राष्ट्रीय एकात्मता ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना भावनिक आहे. मी माझ्या देशासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार आहे, असं जेव्हा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, पारशी, बौद्ध या सर्व धर्मातल्या लोकांना वाटेल, तेव्हाच मला वाटतं येणाऱ्या कालखंडामध्ये भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता आहे असा. आपण बरीचशी स्वप्न पाहतोय, महासत्तेची स्वप्न पाहतोय, विकासाची स्वप्न पाहतोय. ही सगळी स्वप्न जर आपल्याला साकार करायची असतील, प्रत्यक्षात उतरवायची असतील, तर मला वाटतं प्रत्येकाने राष्ट्रीय एकात्मता देखील तितक्याच मोलाने जोपासली गेली पाहिजे. कारण भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे असं आपण शाळा महाविद्यालयाने म्हटल्यानंतर भारतात राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकत नाहीये. ती आंतरिक भावना आहे, ती मी जोपासली गेली पाहिजे, माझ्या मनामध्ये ती निर्माण झाली. आणि म्हणून भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता जर निर्माण व्हायची असेल तर मला वाटतं भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या देशाचं संविधान आपल्या डोळ्यासमोर ठेवावं, संविधानाचा जागर करावा, संविधान आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपलं आचरण करावं. जेव्हा हे संविधान डोळ्यासमोर ठेवून भारतातला नागरिक आचरण करेल, मला वाटतं त्या दिवशी आमचा भारत हा बलवाशाली झाल्याशिवाय राहणार नाही. भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता नांदेल. अरे ज्या हुतात्म्यांनी, ज्या बलिदानकर्त्यांनी या देशाला बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या स्वातंत्र्याची फळे जर आम्हाला चाकायची असतील, ते स्वातंत्र्य सर्वसामान्य माणसाला जर उपभोगायचं असेल, तर मला वाटतं सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये अगोदर राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटली. मी माझ्यासाठी नाही तर मी इतरांसाठी जगलं पाहिजे. थीम खूप सुंदर दिलेली आहे सर. आम्ही घडू देशासाठी, वी मेड फॉर द नेशन. मी माझ्यासाठी नाही, आम्ही देशासाठी घडू, कारण देश माझ्यासाठी आणि मी सुद्धा देशासाठी तितकाच असला. म्हणजे अशा पद्धतीची जी संकल्पना आहे, वी मेड फॉर द नेशन, याचा अर्थच काय? अरे राष्ट्र माझ्यासाठी काय देतंय हे महत्वाचं नाही, मी राष्ट्रासाठी काय अर्पण केलं, मी राष्ट्रासाठी काय दिलं, ही भूमिका प्रत्येक माणसामध्ये निर्माण होणं मला वाटतं गरजेचं आहे ना. तेव्हाच या देशामध्ये खऱ्या अर्थाने
राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल. आणि राष्ट्रीय एकात्मता म्हणजे ती केवळ एक घटनात्मक किंवा कायदेशीर बाब नाहीये, ती मनाची एकात्मता आहे. मनाची एकात्मता, माझ्या मनामध्ये ती भावना निर्माण झाली पाहिजे. कारण राष्ट्रवादाची संकल्पना मांडत असताना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आपल्या राष्ट्राविषयी जे निर्माण होते त्यागाची भावना, बलिदानाची भावना, समर्पणाची भावना, ती खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक निर्माण करत असते. आणि भविष्यामध्ये देखील या देशाला महासत्ता बनवायचं असेल, या देशातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायचा असेल, महात्मा गांधी जे स्वप्न होतं की या देशामध्ये सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्याची फळे चाखता आली गेली पाहिजे. हा देश सर्वसामान्य माणसाचा आहे, खेड्यापाड्यातल्या लोकांचा आहे, ग्रामीण भागातल्या लोकांचा आहे, माझा आहे असं वाटायचं असेल तर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाचा विचार हा शासन, प्रशासन, सामाजिक, राजकीय, आर्थिक सगळ्याच पातळीवर झाला गेला पाहिजे. तरच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल. कारण राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी या देशामध्ये कायदे करून उपयोग नाहीये. केवळ कायद्याने समाज बदलत नसतो, केवळ कायद्याने राष्ट्रातली व्यवस्था बदलत नसते. कायदा हा एक संहिता सांगत असतो. कायदा ही एक चौकट निर्माण करत असते आणि त्या चौकटीमध्ये राहून जेव्हा व्यक्ती आपलं आचरण करत असतो तेव्हा देशामध्ये खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता निर्माण होत असते. आणि म्हणून हा विषय इतका व्यापक रीतीने मांडण्यासारखा आहे की खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर मग हा प्रश्न निर्माण होतोच. जेव्हा जेव्हा काहीतरी दडलेलं असतं. आज स्वातंत्र्य म्हणून आज 70-75 वर्षाच्या पुढे कालखंड आपला जातोय, पण आजही सर्वसामान्य माणसाला हा देश माझा आहे असं वाटत. आजही सर्वसामान्य माणसाचा विकास झालेला आपल्याला दिसत नाहीये. आजही सर्वसामान्य माणसाच्या गावापर्यंत, घरापर्यंत सेवा गेलेल्या आपल्याला दिसत नाहीये. आजही अशी गावं या देशामध्ये सापडतील. कारण महात्मा गांधी म्हणाले होते की हा देश खेड्यांचा देश, खेड्याकडे चला. आम्ही शाळा महाविद्यालयामध्ये ज्यावेळी शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आम्ही खेड्याकडे चला, कारण खेड्यामध्ये आमच्या देशातली खरी संस्कृती आहे. आमचा भारत हा खेड्यामध्ये बसलेला आहे. खरा खेडी जिवंत राहिली तर हा देश जिवंत राहील. खेड्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. खेड्यातल्या माणसाला जर आज होत नाही, म्हणजे सर्वसामान्य माणूस हा केवळ एक कुणाचं तरी हातातलं बाहुलं बनून गेलेला आहे. किंबहुना सर्वसामान्य माणसाच्या आधारावर शासन आणि प्रशासन काम करतं, परंतु सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी मात्र काही निर्णय घेतल्या फारसे जात नाहीयेत. आणि तेव्हा मात्र मग खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न आपण बघितलं की आपण सगळे राज्यशास्त्राचे अभ्यासक असल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा पुस्तकात आहेत त्याच्यामध्ये की राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी काय प्रश्न निर्माण झाले, कुठल्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. अनेक समस्या आहेत. प्रत्येकाची जर सविस्तर पद्धतीने आपण चर्चा करायला गेलो तर खूप वेळ लागेल. जसं वांशिक द्वेष आहे, सांप्रदायिकता आहे, प्रांतवाद आहे, विविध धर्म केंद्रित विचार या देशामध्ये निर्माण होत चाललेले आहेत. त्याचबरोबर सर्वांगीण विषमता आम्हाला दिसते आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय विषमता आम्हाला दिसते, स्त्री पुरुष विषमता आम्हाला दिसते आहे. आणि या सगळ्या विषमतेच्या बीजामध्येच आम्हाला खऱ्या अर्थाने राष्ट्राची एकात्मता भंग पावत असल्याचे म्हणजे जोपर्यंत हे मूलभूत प्रश्न जे आहेत ते मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत, जोपर्यंत या मूलभूत प्रश्नावरती खऱ्या अर्थाने आम्ही सगळे जर मिळून घाव घालणार नाही, त्याचा एका विशिष्ट संस्थेची जबाबदारी नाही, एखाद्या विशिष्ट घटकाची जबाबदारी नाही, शासन आणि केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, तर सर्वसामान्य घटकापासून सगळ्यांची ती जबाबदारी आहे. आणि म्हणून सर्वांनी म्हणून जोपर्यंत याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत जे मूलभूत असे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, समस्या म्हणून आपण त्यांच्याकडे बघू, त्या समस्या ज्या निर्माण झालेल्या आहेत त्यांनी समस्या सुटणार. आणि मग ह्या समस्या जर नाही सुटल्या तर असे अनेक वर्ष आमच्या समोर येतील, अनेक वर्ष निघून जातील. केवळ आम्ही भारताच्या महासत्तेची स्वप्ने या ठिकाणी बघू आणि केवळ भारताच्या महासत्तेची स्वप्ने बघून मात्र आम्हाला अपेक्षित असलेला भारत या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून
मग काय आवश्यक आहे राष्ट्रीय एकात्मतेसाठी? तर मला वाटतं राष्ट्रातील लोकांच्या मनात एकात्मतेची भावना निर्माण होणं गरजेचं आहे. मग ही केव्हा निर्माण होऊ शकते? की जी लोकशाही आम्ही निर्माण केली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, त्या लोकशाहीची व्याख्या काय आहे? केवळ लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप सुंदर पद्धतीने ती लोकशाहीची व्याख्या, की लोकांच्या जीवनामध्ये रक्तपाताशिवाय झालेल्या जे सामाजिक, आर्थिक, राजकीय या क्षेत्रामधले जे परिवर्तन आहे, बदल आहे, त्याला त्यांनी लोकशाही म्हटलेलं आहे. आज आपण पाहतोय अनेक चळवळी निर्माण झाल्यात, अनेक संघर्षमय गट निर्माण झालेत, देशामध्ये अराजकता निर्माण होते, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. सर्वसामान्य माणसाला किंबहुना आमच्या देशातल्या या भगिनींना घराच्या बाहेर पडताना त्याची भीती वाटते की आम्हाला आमचं स्वातंत्र्य उपभोगता येत नाहीये, किंबहुना आम्हाला आम्ही सुरक्षित ठेवू का नाही, असाही प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि म्हणून राष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये एकतेची भावना जर निर्माण झाली तर तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेले जे अधिकार आहेत, ज्याला फंडामेंटल राईट्स म्हणतो आपण, भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 ते 35 मध्ये जे फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत, हे फंडामेंटल राईट्स जर खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी या देशामध्ये झाली तर मला वाटतं राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हायला फारसा वेळ लागतो. एकीकडे समतेचा हक्क म्हणतो आम्ही, स्वातंत्र्याचा हक्क म्हणतो आम्ही, शोषणाविरुद्धचा हक्क म्हणतो आम्ही, धर्म स्वातंत्र्याचा हक्क म्हणतो आम्ही, सांस्कृतिक हक्क म्हणतो आम्ही, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क म्हणतो. परंतु खरंच हे हक्क सर्वसामान्य माणसाला मिळतायत का? सर्वसामान्य माणूस त्याचा उपभोग घेतोय का? का ज्याच्याकडे साम दाम दंड भेद अशी नीती आहे याच माणसं याचा उपयोग घेत आहेत? तर मला वाटतं सर्वसामान्य माणसं याच्यापासून दूर गेलेली दिसत आहेत. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की हे मूलभूत अधिकाराचा मूलभूत आत्मा आहे. परंतु आम्ही बघतोय आमच्या देशामध्ये न्याय व्यवस्थेमध्ये देखील अंधाधुंदी चाललेली आम्हाला दिसते. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही, सर्वसामान्य माणसाला तारीख मिळते. सर्वसामान्य माणसाला न्याय कुठे मिळतोय? तारीख मिळते. आणि मग सर्वसामान्य माणसाचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास देखील, म्हणजे आम्ही एकीकडे मोठी मोठी स्वप्न सगळी बघतोय, भारतीय संविधानाने दिलेली जी काय आम्हाला मूलभूत अधिकार आहेत, हे अधिकार उपभोगण्याचा प्रयत्न करून देशाला बळकटी आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. देशाला बळकटी जेव्हा येईल तेव्हा देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये, व्यक्तीच्या मनामध्ये प्रेमाची, आपुलकीची भावना निर्माण होईल आणि देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल असं आम्हाला वाटतंय. परंतु हे चित्र मात्र आम्हाला दिसत नाही. दुसरं महत्वाचं, देशाच्या बळकटीसाठी एकात्मता, पण ही कोणती एकात्मता? धार्मिक एकात्मता. मी ऐवजी आम्ही, म्हणजे मी ऐवजी आम्ही असं रूपांतर आमच्या सगळ्या व्यवस्थेत झालं. आज आपण पाहतोय की भारतामध्ये बहुधर्माचे लोक राहतात. भारतीय संविधानामध्ये धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब आहे असं म्हटलं. याचा अर्थ काय? की प्रत्येक व्यक्तीने त्याच्या धर्माचं आचरण करावं, प्रत्येक व्यक्तीने त्याच्या धर्मानुसार परंतु धर्म कोणता लादून समाजामध्ये अराजकता निर्माण करता येईल, त्यांनी करू नये. अशा अर्थाने धर्माची एक संकल्पना राज्यघटनेमध्ये मांडून धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब असं. परंतु आमच्याकडे आम्ही पाहतोय की धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होत चाललेला आहे. धर्माची जी चांगली तत्व आहेत ती चांगली तत्व आम्ही सांगत नाहीये. धर्मामध्ये जी वाईट तत्व किंवा वाईट बीज रुजवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, कारण जगातल्या कुठल्याच धर्मामध्ये वाईट तत्व नाहीये. कुठल्याच धर्मामध्ये वाईट सांगितलेलं नाहीये. प्रत्येक धर्मामध्ये सहिष्णुता आहे, प्रेमाची भावना आहे, आपलेपणाची भावना आहे. धर्म हा कुठलाही वाईट नसतो किंवा वाईट नाहीये, परंतु माणूस त्याच्यामध्ये वाईट असं बीजांकरून करतं आणि त्याच्यामधून मग धर्मामर्दामध्ये तेढ निर्माण होतं. आणि म्हणून सर्व धर्म समभावाची संकल्पना लोप पावत नाही. कारण ज्या रस्किनचा प्रभाव महात्मा गांधीजीवर होता, त्या रस्किनचं खूप सुंदर वाक्य आहे, दी वर्ल्ड इज माय कंट्री आणि टू डू गुड इज माय रिलीजन. दी वर्ल्ड इज माय कंट्री अँड टू डू गुड इज माय रिलीजन. याचा अर्थ काय? की केवळ हा देश माझा देश नसून जग माझा देश आहे आणि चांगलं कर्म हा माझा धर्म आहे. टू डू गुड इज माय रिलीजन. माझा धर्म कोणता आहे? तर चांगलं कर्म करणं आहे, चांगलं कृत्य करणं आहे. म्हणजे भारतामध्ये आपण हे केवळ आताच म्हणतोय असं नव्हे, किंवा पाश्चात्य काही विचारवंताकडून हे तत्व घेतलेत असं नाहीये. तर आमच्याकडे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणजे संतांनी देखील हा संदेश आम्हाला दिलेला आहे की हे विश्वची माझे घर. म्हणजे
पसायदानामध्ये जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी जी संकल्पना मांडलेली आहे, ही संकल्पना केवळ भारताच्या कल्याणाची नाही, विश्वाच्या कल्याणासाठी मांडली. म्हणजे पसायदानामध्ये देखील विश्वाच्या कल्याणाची संकल्पना ज्ञानेश्वर माऊलींनी मांडली. म्हणजे संतांनी देखील आम्हाला विश्व कल्याणाचा विचार दिला. याचा अर्थ याच्यामध्ये एकात्मतेचा विचार होता, राष्ट्रीय एकात्मतेचा विचार होता, जागतिक एकात्मतेचा विचार होता. मला वाटतं तो काळानुसार आता लोप पावत आहे. सांस्कृतिक एकात्मता देखील तेवढीच महत्वाची आहे. संस्कृती ही माणसाच्या भावनेचा एक आधार असतो, की मग संस्कृतीमध्ये माणसाच्या भावना जखडलेल्या असतात. परंतु ही संस्कृती जोपासत असताना प्रत्येक धर्मातल्या संस्कृतीने दुसऱ्या धर्मातल्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे. आम्ही आमच्या संस्कृतीचा विचार करत असताना मात्र दुसऱ्याच्या संस्कृतीचा विचार या ठिकाणी करत नाहीये. त्याच्यावर शिंतोडे उडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि मग निश्चितच एकमेकांमध्ये देशाची भावना निर्माण होते आणि त्याचा परिणाम भारतासारख्या बहुधर्मीय लोकांच्या मनावर होतो, बहु संस्कृती असणाऱ्या देशाच्या व्यवस्थेवर होतो. पर्यायाने त्याचा परिणाम राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय एकात्मता भंग पावायला. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही जेव्हा विचार पॉझिटिव्ह करू, सकारात्मक करू, तेव्हा देश आमचा प्रगती पथावर जाईलच. कारण माझा धर्म जेवढा चांगला आहे तेवढा इतरांचा धर्म तितकाच चांगला आहे. माझं जसं माझ्या धर्मावरती प्रेम आहे तसं इतर धर्मावरती देखील माझं प्रेम असलं गेलं पाहिजे. अशी माझ्या मनामध्ये जोपर्यंत भावना निर्माण होत नाही तोपर्यंत राष्ट्रीय एकात्मता हे केवळ आपलं एक स्वप्न असेल. आणि म्हणून धर्मामध्ये संस्कृतीचा आणि समजुतीचा समन्वय असला पाहिजे. म्हटलं ना, धर्मामध्ये संस्कृती असते तर संस्कृतीचा देखील आणि समजुतीचा समन्वय असला पाहिजे. आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आपल्याला फार त्या खोलामध्ये जायचं नाही, परंतु त्या धर्माचा स्वीकार करण्याचं कारण काय होतंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की बौद्ध धर्मामध्ये माणूस हा केंद्रबिंदू आहे. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये माणूसाला केंद्रबिंदू मानलेला आहे. माणूस माणसाच्या सुख आणि दुःखाचा हा केंद्रबिंदू आहे. अशा पद्धतीचा विचार त्याच्यामध्ये होता आणि म्हणून त्यांनी आणि म्हणून अशा पद्धतीचा विचार सगळ्याच धर्माच्या लोकांमध्ये निर्माण झाला पाहिजे. म्हणूनच म्हटलं मी की धर्मामध्ये संस्कृतीचा आणि समजुतीचा समन्वय असला गेला पाहिजे. भारतीय संविधानाचे पावित्र्य सुरक्षित राहिले. पण पाहतो ना की बऱ्याच वेळा संविधान बदलाच्या भाषा केल्या जातात, किंवा बऱ्याच वेळा संविधानाच्या संदर्भामधला कुठला तरी विचार आम्ही नकारात्मक ऐकतो. परंतु मला वाटतं की संविधानाचा जागर हा प्रत्येकाने केला पाहिजे. संविधान आपल्या प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे. केवळ घरामध्ये असून उपयोग नाही, तर त्याचा अवलोकन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. जेव्हा आपण त्या संविधानाला आपला आत्मा म्हणू तेव्हाच मला वाटतं भारतामध्ये आत्मीय एकात्मता निर्माण होईल. आणि ही आत्मीय एकात्मता म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता आहे. त्याबरोबरच अंधश्रद्धा नष्ट करून विज्ञाननिष्ठ या देशातल्या व्यवस्थेने बनलं गेलं पाहिजे. या देशातली व्यवस्था म्हणजे कोण आपण बघूया की विशेषतः माझं केंद्रबिंदू म्हणून मी युवकांकडे याकडे जास्त लक्ष देईन. तरुणांनी विज्ञाननिष्ठ बनलं गेलं पाहिजे, विवेकनिष्ठ बनलं गेलं पाहिजे. कारण जेव्हा माणूस अंधश्रद्धाळू बनत असतो तेव्हा त्याच्यातला विज्ञाननिष्ठ किंवा वैज्ञानिकता त्याच्यातली नष्ट होत असते आणि तो अधोगतीकडे जात असतो. म्हणून मित्रांनी खूप सुंदर म्हटलेलं आहे की जेव्हा या देशातल्या तरुणांच्या रांगा ह्या मंदिराऐवजी वाचनालयाकडे जातील तेव्हा हा देश सबल होईल. म्हणजे मंदिराकडे जाणाऱ्या रांगा जर तरुणांच्या वाचनालयाकडे गेल्या तर हा देश सबल झाल्याशिवाय, बलवान झाल्याशिवाय, महासत्ता झाल्याशिवाय. कारण मग शिक्षणामध्ये खूप मोठी ताकद आहे हा विचार त्यांनी दिला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चांगलं वैचारिक मूल्य देणारे संत गाडगे बाबांनी देखील हेच सांगितलेलं आहे की शिक्षण खूप महत्वाचा घटक आहे. शिक्षणाशिवाय माणूस म्हणजे केवळ पशुसारखा आहे. शिक्षणाने माणसाच्या विचाराची व्यापकता निर्माण होते, त्याची वैचारिकता वाढत असते, त्याला चांगलं आणि वाईट कळायला लागतं. आणि जेव्हा माणसाला चांगलं आणि वाईट कळायला लागतं तेव्हा त्याच्या हातातून चांगलंच कृत्य घडतं. पर्यायाने राष्ट्रासाठी तो माणूस एक संपत्ती असतो. आणि हा विचार गाडगे बाबांनी जेव्हा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये रुजवला तेव्हा गाडगे बाबांनी का रुजवला होता? तर त्यांना माहित होते की या देशामध्ये बहुधर्माचे लोक आहेत, बहुल संस्कृतीचे लोक आहेत आणि या बहुल संस्कृतीच्या लोकांच्या मनामध्ये अंधश्रद्धाळू वृत्ती फार मोठ्या प्रमाणात भिनलेली आहे. गाडगे बाबा पंढरपूरला जायचे परंतु विठ्ठलाचं दर्शन त्यांनी कधी घेतलं नाही. म्हणजे माझ्या वाचनाप्रमाणे मी ऐकलं की बघितलं की त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन न घेता मग केलं काय? दिवसभर त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पसरलेली जी घाण असायची ती घाण उचलायची,
आणि संध्याकाळी लोकांना एकत्रित जमा करून त्यांच्या डोक्यामधली जी काही जुनी जळमट होती त्या जळमटांची किंवा ती घाण साफ करण्याचं काम संत गाडगे बाबांनी. म्हणजे माणसाच्या डोक्यामध्ये चांगला विचार जेव्हा निर्माण होत असतो तेव्हा तो व्यक्ती आपल्या बरोबर दुसऱ्यांचा विचार अधिक करत असतो. म्हणून व्यक्ती बदलला पाहिजे. एव्हरीथिंग थिंग्स चेंजिंग ऑफ द वर्ल्ड बट नो वन थिंग्स चेंजिंग हिमसेल्फ. म्हणजे मला जग बदलावं असं वाटतं परंतु मला स्वतःला बदललं पाहिजे असं कधीच वाटत नाही काही लोकांना किंवा बऱ्याच लोकांना. मग कसं काय जग बदलेल, कसा काय देश बदलेल, कसं काय या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल. स्त्री पुरुष समतेचा भाव देखील या देशामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. स्त्री आणि पुरुष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत किंवा या देशाची अर्धशक्ती आहे. आणि म्हणून पुरुषाबरोबर स्त्रियांना देखील समानतेचा अधिकार मिळावा याच्यासाठी घटनेमध्ये देखील तरतुदी आहेत, घटनेमध्ये देखील त्याच्या तरतुदी केलेल्या आहेत की म्हणून तसा नवा विचार जगाच्या पातळीवर निर्माण होतोय आणि मग त्याच्यातून एक स्त्रीवादी चळवळ देखील निर्माण झाली आहे. कारण स्त्री आणि पुरुष देशाच्या जर दोन आधार असतील, दोन पिलर असतील तर एक पिलर तुमचा कमकुवत असून या देशाला तुम्ही एकात्मतेकडे घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून स्त्री आणि पुरुष हा समानतेचा अधिकार विचार देखील या देशामध्ये रुजला गेला पाहिजे. त्याच्यासाठी सर्वसामान्य पातळीवर शासन, प्रशासन, शिक्षण व्यवस्था, सामाजिक घटक या सगळ्याच घटकाच्या पातळीवर प्रयत्न झाले गेले पाहिजेत. तरच मला वाटतं हा देश एकसंघ राहील. कारण एकसंघ राहणं हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी अत्यंत आवश्यक असतं. आंतरराष्ट्रवाद देखील तेवढाच. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू देखील राष्ट्रवादाबरोबर आंतरराष्ट्रवादाची संकल्पना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील लोकशाही बरोबर सामाजिक लोकशाहीची संकल्पना मांडली. पंडित नेहरूंनी देखील सामाजिक लोकशाहीची संकल्पना मांडली आणि त्याच्यानंतर मग आंतरराष्ट्रवादाचा विचार देखील त्यांनी मांडला. आता जगा आणि जगवा, कारण जगा आणि जगू द्या एवढा विचार महत्वाचा नाहीये. जगा आणि जगवा. मला जगायचं असेल तर मला इतरांच्या प्रती देखील तेवढी चांगली भावना मला ठेवावी लागेल. माझ्याकडे असणारी अर्धी भाकरी त्याच्यातली अर्धी मला दुसऱ्याला द्यावी लागेल. तरच लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगवा, दुसऱ्यालाही जगवावं लागेल. तेव्हाच त्या देशामध्ये अराजकता थांबेल, शांतता निर्माण होईल. आणि त्या देशामध्ये शांतता निर्माण होत असते, प्रत्येकाला त्याचा हक्क आणि अधिकार उपभोगण्याचा परिस्थिती निर्माण होत असते, त्या देशामध्ये एकात्मता निर्माण. आणि म्हणून भारताच्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. तरुणांच्या मनामध्ये देखील भावनिकता निर्माण होण्यासाठी जो संकुचित विचार आहे, आज पाहतोय आपण की भारत हा युवकांचा देश आहे. स्वामी विवेकानंद देखील म्हणायचे की मला 100 युवक द्या, मी जग बदलून टाकेल. म्हणजे युवकांमध्ये किती प्रचंड मोठी ताकद आहे. युवक हा देशाचा आधारस्तंभ आहे. जगातल्या इतर देशाच्या तुलनेमध्ये आपण जेव्हा भारताचा विचार करत असतो तेव्हा भारतामध्ये युवकांची संख्या अधिक आहे आणि या युवकांमध्ये जग बदलण्याची ताकद असते. म्हणून युवकांनी संकुचित दृष्टिकोन बाजूला ठेवून वैज्ञानिक दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. प्रयत्नांच्या माध्यमातून त्यांनी आपली वाटचाल केली पाहिजे. तरच या देशाला देखील ते सबल करू शकतील. आणि जो देश सर्वांगीण दृष्ट्या विकसित झालेला असतो तो देश एकसंघ राहतो. राष्ट्राप्रती आपल्या प्रेमाची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होत असते. जेव्हा जेव्हा या देशामध्ये संकट येईल, जेव्हा जेव्हा या देशावर संकट येईल तेव्हा तेव्हा त्या संकटाला मुकाबला करण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करण्याची मानसिकता त्याच्या मनामध्ये निर्माण होत असते. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे, स्वातंत्र्य म्हणून अनेक वर्ष झाली असताना अनेकांच्या भाकरीचा प्रश्न आपल्या देशामध्ये. आज अशी गावं आहेत, अशी खेडे आहेत की त्या गावामध्ये आजही बस गेलेली नाही. दवाखान्यामध्ये किंवा आरोग्याच्या ज्या सुविधा घेण्यासाठी अनेक लोकांना उचलून घेऊन जावं लागतं. अनेक लोकांना पायी जावं लागतं 10-10, 5-5 किलोमीटर. रस्ते नाहीयेत, तिथे वाहनांची व्यवस्था नाहीये. त्या देशातल्या लोकांना आपल्या देशाविषयी प्रेम वाटेल का? नाही वाटणार. केवळ प्रार्थना करून, कायदे करून, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार मांडून हे सगळे परिवर्तन किंवा बदल होऊ शकत नाही. तर भौतिक बदल देखील तेवढेच महत्वाचे असतात. जगामध्ये आपल्याला जर स्पर्धा करायची असेल तर या स्पर्धा करत असताना केवळ आपण भौतिक साधनं निर्माण करून उपयोग नाही, तर ती साधनं निर्माण करण्याबरोबर ती साधनं सर्वसामान्य माणसापर्यंत जात आहेत का? सर्वसामान्य माणसाला त्याचा उपभोग घेता येतोय का? किंवा त्या सेवा त्याला मिळत आहेत का? हाही विचार त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. आणि एकूणच जर भारत हा खरंच भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये एकसंघ राहायचा असेल, भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता जर खऱ्या अर्थाने टिकून राहायची असेल, ज्या अनेक हुतात्म्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून सर्वस्व अर्पण करून आम्हाला मिळवून दिलेले जे स्वातंत्र्य आहे, ते स्वातंत्र्य जर खरंच आम्हाला सर्वसामान्य माणसाला उपभोगायचं असेल तर सर्वसामान्य माणसाचा विचार देखील आज शासन प्रशासन या पातळीवरती
शिक्षण घटकाच्या पातळीवरती, सामाजिक स्तरावरती, सगळ्याच पातळीवरती होणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे. आणि असं झालं तर आपल्या पुढे राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न पुन्हा निर्माण होणार नाही. वेळ फार झालेला आहे. मला संयोजकांनी अर्धा तास बोलण्याचीच खऱ्या अर्थाने या ठिकाणी सूचना केलेली आहे आणि म्हणून मी माझ्या वेळेमध्ये मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मी पुन्हा एकदा या शिक्षण संस्थेला, महाविद्यालयाला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. विशेषतः आदरणीय चाकणे सरांना मी 17 वर्षापासून म्हणजे मी ओळखतोय. कारण 2005 साली आदरणीय चाकणे सर राळेगण सिद्धी येथे माहितीचा अधिकार हा 5 दिवसाचा जो वर्कशॉप तिथे होता त्या ठिकाणी आलेले होते. तेव्हाही एक वैचारिक पुष्प त्यांचं मला ऐकण्याची संधी त्यावेळेस मिळालेली होती आणि तेव्हापासून मी त्यांच्या व्यक्तित्वावर, त्यांच्या विचारावर, कर्तृत्वावर खऱ्या अर्थाने एक श्रद्धा ठेवलेली आहे. प्रेम करतो त्यांच्या व्यक्तित्वावर. एक चांगली व्यक्ती आहे. खऱ्या अर्थाने अशाच माणसांची गरज आपल्या देशाला आहे. मग ती शिक्षण क्षेत्रात असेल, तीच राजकारणात असेल, समाजकारणामध्ये असेल, सगळ्या क्षेत्रात एक सुंदर विचार या महाविद्यालयाने मांडण्याची संधी मला या ठिकाणी दिली. परत एकदा मी आपल्या सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो. माझे मित्र आदरणीय बिराजदार सर हे माझ्यासाठी एक भाऊ आहेत. आणि स्नेहभाव तो महाविद्यालयानं अवस्थेपासून जपलेला आहे. आम्ही वसतिगृहामध्ये राहून शिक्षण घेतलं आणि ह्या सगळ्या गोष्टी मुद्दाम आज व्यक्त होते की ज्या माणसाला राष्ट्राप्रती काहीतरी देणं लागण्याची भूमिका त्याच्या मनामध्ये असते. मग मी सुरुवातीलाच एक वाक्य म्हटलं होतं की माय माती आणि मातृभूमी याच्यावरती जी माणसं प्रेम करत असतात तीच माणसं मला वाटतं देशामध्ये एक चांगलं परिवर्तन घडवून आणू शकतात. असंच परिवर्तन घडवून आणणार मला वाटतं हे इंदापूर महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयाला पुन्हा एकदा अमृत महोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अत्यंत मार्मिक शब्दामध्ये आपण भारतीय राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भामध्ये आपली भूमिका आपण मांडलीत. त्याचप्रमाणे की भारताची राष्ट्रीय एकात्मता जर आपल्याला अखंड राखायची असेल तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे त्या देखील भूमिका तुम्ही खरं तर अत्यंत समर्पक शब्दामध्ये आपण मांडलीत. जे लोकांमध्ये, जनतेमध्ये, नागरिकांमध्ये, आपल्यामध्ये खरं तर देशाविषयी प्रेम खरं तर निर्माण करणं खरं तर गरजेचं आहे. किंवा सर्व धर्म जे आहेत त्या सर्व दरम्यानमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता ही आपण कायम ठेवू शकतो. ही भूमिका तुम्ही मांडलीत. अत्यंत आपले जे काही मार्गदर्शन आहे ते अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आहे. त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने काही बदल आपल्याला करता आले, आमच्या अंगीकारी जर स्वीकारता आले तर नक्की आम्ही त्याचा प्रयत्न आम्ही करू. धन्यवाद सर. पुन्हा एकदा धन्यवाद. या वेबिनारसाठी प्राध्यापक डॉक्टर राजकुमार रिकामे सर, शरदचंद्र पवार महाविद्यालय हे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. तसेच प्राध्यापक बबन पवार, राजूर महाविद्यालय यांचंही मी या वेबिनारमध्ये स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्याच्या संदर्भामध्ये प्राध्यापक नामदेव पवार सर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचा आभार माना. सर्वांनाच शुभ सकाळ. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आजचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या 58व्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्याचबरोबर आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाला जे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे त्याचं औचित्य साधून कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय इंदापूर अंतर्गत IQAC विभाग, IQAC विभाग आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या मार्फत हे जे काही राज्यस्तरीय वेबिनार आयोजित केलं होतं. या वेबिनार आवाज येतो का माझा? येतोय सर. येतोय सर, आवाज येतोय. हा, या वेबिनारला खऱ्या अर्थाने जे अध्यक्ष आणि 2 साधन व्यक्ती लाभले तर ते तिन्ही व्यक्तीचं नाव योगायोगाने संजय आहे. खरं तर हा एक चांगला योग आणि खरं तर आम्हाला कायमच अशा सर्व कार्यक्रमासाठी प्रेरणा आदरणीय चाकणे सरांमुळे मिळत असते आणि त्यांच्याच प्रेरणेतून आम्ही असे सर्व कार्यक्रम आयोजित करत असतो. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर हे जे आम्हाला 2 साधन व्यक्ती लाभलेले आहेत, एक
जे कॉलेजचे प्राचार्य संजयजी गायकवाड सर असतील, त्यांनी अतिशय मार्मिक भाषेमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचं विवेचन केलेलं आहे. त्याचबरोबर दुसरे जे साधन व्यक्ती आहेत ते संजयजी भोळे सर यांनीही अतिशय समर्पक भाषेमध्ये आणि एकूणच सर्व माणसाच्या मनामध्ये कशी राष्ट्रवादाची ज्योत पेटली पाहिजे आणि त्याच नंतरच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता कशी निर्माण होईल आणि प्रत्येकाने संविधानाचा जागर केला पाहिजे किंवा संविधानाचा अवलंब केला पाहिजे, संविधानानुसार आपला व्यवहार केला पाहिजे, ही मांडणी सरांनी केली. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने राज्यशास्त्र विभाग व IQSC विभागाच्या वतीने दोन्ही साधन व्यक्तींचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे तिन्ही विभाग शाखा प्रमुख त्यांचे आभार. त्याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच महाविद्यालयाच्या बाहेर राज्यभरातून ज्या वेगवेगळ्या महाविद्यालयातून प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी या सर्वांनी या वेबिनार मध्ये आपली उपस्थिती लावली, त्या सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पाहुण्यांचे, प्राध्यापकांचे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आभार. शिंदे सर. ओके 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 ठीक आहे. मला वाटतं आपण मीटिंग एंड करूया. मोरे सर, बिरादार. हो सर. हा ठीक ठीक. थँक्यू टू ऑल. आम्हाला आनंद झाला. राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं राज्यशास्त्राची भूमिका काय असली पाहिजे हे खऱ्या अर्थानं आम्हाला मांडण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी विशेषतः डॉक्टर संजयजी गायकवाड सर आणि डॉक्टर संजयजी भोळे सर यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि खरंच सर आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे. कारण आज एवढं तुम्ही मार्गदर्शन दिला, आमची संस्था धन्य झालेली आहे सर. त्याबद्दल तुमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर मीटिंग एंड करू बिरादार सर? हा ओके सर. ओके ओके सर. थँक्यू. चालते सर.